भगवत गीता हेची थोर, येणे चुके जन्म एरझार. वैकुंठासी निरंतर, भवसागर उतरेल. राम नाम सार धरी, तेची तारक सृष्टीवरी. त्याचे ने संगे निरंतरी, भवसागर तरतील. व्यर्थ प्रपंच टवाळ, येणे साधिली काळ वेळ. नाम तुझे जन्म मूळ, हे केवळ परिसावे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी, या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि माऊलींनी यावर केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायातले ओवी क्रमांक 124. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः, तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अर्थात भगवंत या ठिकाणी अनन्य भक्ती करणाऱ्या भक्ताविषयी मी काय व्यवस्था करून ठेवतो याचं वर्णन करतायत. भगवंत सांगतात की हे पार्था, जो अनन्य भावानं अर्थात विचलित न होता पूर्ण श्रद्धेनं सतत माझं स्मरण करतो, अशा भक्ताला मी सहजपणे प्राप्त होत असतो. मी सुलभ आहे त्याच्याकरता प्राप्त होण्यासाठी. तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो. भक्तियोगाद्वारे भगवंताची सेवा करणाऱ्या अनन्य विशुद्ध भक्तांना कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते याचं वर्णन विशेष करून या श्लोकात करण्यात आलेलं आहे. अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरम. अंतिम समयी जो विचार भक्ताच्या मनामध्ये आलेला असेल किंवा जीवाच्या मनामध्ये आलेला असेल, ती गती त्याला प्राप्त होत असते. विचार जर प्रापंचिक स्वरूपाचा असेल, विचार जर वासनेविषयी असेल, विचार स्वर्गलोकाच्या चिंतनात असेल किंवा तोच विचार जर भगवंताच्या चिंतनात असेल, भगवत धामाच्या प्रती जाण्याचा असेल, तर निश्चित त्याला ती गती प्राप्त होत असते. भगवंताने दिलेलं अभिवचन आहे, यम यम वापी स्मरणभाव त्यजते अंत्य कलेवरम, तम तम वैति कौंतय्य सदा तद्भाव भाविताः. आणि याला उत्तम उदाहरण भरत राजा आहे महाराज. काल चिंतन केलं आपण की आपल्या देशाचं नाव भारत पडलं, ज्याच्या नावामुळं पराक्रम किती असेल महाराज, साम्राज्य किती मोठं असेल की त्या व्यक्तीचं नाव त्या प्रदेशाला देण्यात यावं. अलौकिक असं सामर्थ्य होतं, अलौकिक असं साम्राज्य होतं. आणि अशा साम्राज्याचा त्याग करून, विरक्ती अंगी घेऊन राजा जळभरत सर्व संग त्याग करून वनामध्ये निघाला महाराज. साहजिकच जप तप ही दिनचर्या सुरू झाली. नमोनम करीत असताना एके दिवशी नदीच्या पात्रामध्ये सायंकाळची वेळ अर्ध्य देत असताना एका हरिणीचा पाठलाग करत सिंह आला आणि हरिणीनं घाबरून नदीच्या पात्रात उडी टाकली. त्यातच तिचं गर्भातलं ते पाळस नदीपात्रात पडलं महाराज. हरिणात जीव अडकला महाराज. लढा लागला आणि अंतकाळ जेव्हा भरतराजाचा जवळ आला, त्यावेळेस आता या हरिणाचं कसं, याचं उदरभरण आता कोण करणार, याला आश्रय कोण देणार, या विचारामध्ये भरतराजाचा अंतिम श्वास झाला
आणि पुढची गती हरिणाचीच प्राप्त झाली महाराज. यम यम वापी स्मरणभाव तेजिते अंते कलेवरम. अंतकाळी जो विचार आलेला असेल, जी मती असेल, ती गती त्या जीवाला प्राप्त होत असते महाराज. दुसरा जन्म साहजिकच भरत राजाला हरिणाचा मिळाला. हरिणाच्या जन्मात होता तरी उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणानुतम विमूढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषः. ज्याला ज्ञानाची प्राप्ती झाली, ज्ञानचक्षु ज्याला प्राप्त झालेले आहेत, पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, अशा जीवाला आपले मागचे जन्मसुद्धा आठवत असतात महाराज. भरत राजाला हरिणाच्या जन्मात असून सुद्धा आपण हरिणाच्या जन्मात का आलो याची पूर्ण जाण झाली आणि घालून दिलेलं परमात्म्यानं आयुष्य हरिणाच्या जातीत जगल्यानंतर तिसरा जन्म पुन्हा मनुष्य योनीमध्ये एका गरीब ब्राह्मणाच्या घरी मिळाला. साहजिकच मागचे दोन्ही जन्म आपण भरत राजा होतो, आपल्या नावानं या प्रदेशाला भारत नाव पडलं आहे, हे सगळं राजाला आठवत होतं. आपण हरिणामध्ये जीव आपला अडकला, त्यामुळे ती गती प्राप्त झाली होती. हरिणाचा जन्मसुद्धा राजाला पूर्ण आठवला. आता आपण मनुष्य योनीमध्ये आहोत. आता या योनीमध्ये पुन्हा मायेमध्ये अडकायचं नाही, हा दृढ संकल्प त्या भरतानं घेतला आणि वेड्यासारखं वर्तन करू लागला. वेडसर भूमिकेमध्ये कारण ब्राह्मण जातीत जन्मलेला आहे, पूजा अर्चा पुन्हा तेच कर्मकांड पाठीमागे लागतील, हे नकोच म्हणून वेडसर रूपामध्ये वेड्याच्या स्वरूप धारण करून तो भरत राजा जगू लागला. त्यामुळे सर्वच त्याला बद्ध आहे, निर्बुद्ध आहे, जड आहे. जड करत करत जड भरत त्याचं नाव झालं. आणि तिसऱ्या मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर ज्ञानाचे प्राप्ती असल्यामुळं पुन्हा आता कर्मफळामध्ये अडकायचं नाही, हा दृढ संकल्प करून राजा जड भरतानं मोक्षाची प्राप्ती करून घेतली. भगवत ज्ञानामध्ये, भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये एकांतवासातच आपलं जीवन व्यतीत केलं आणि भगवत धामाच्या प्रती प्रगत झाला. जी गती मती आम्हाला अंतिम श्वासाच्या वेळेस असेल, ती गती प्राप्त होत असते महाराज, यात संशय नाही. गीतेमध्ये सुद्धा भगवंत तसं अभिवचन देत आहेत की याती नास्त्यत्र संशया. माझ्या नामसंकीर्तनात, माझ्या नामाचं स्मरण करण्यामध्ये, माझ्या रूपाचं चिंतन करण्यामध्ये जर सातत्य असेल आणि अनन्य भाव असेल, दुसरा विषय त्याचा शिल्लकच राहिलेला नसेल, त्याचा विषय जर मी झालेला असेल, तर मला सुद्धा त्याचा योगक्षेम व्हावा लागतो. त्यानं इच्छा केलेली नसताना सुद्धा अंतसमयी मी त्या ठिकाणी हजर असतो आणि जीवाला एकटं न सोडता वाट दावी करी धरोनिया या उक्तीप्रमाणे त्याच्या हाताला धरून मी माझ्या धामाच्या प्रती अर्जुना त्याला प्रगत करत असतो. अनन्यचेता हा सततम. अनन्य भाव तो पाहिजेच, परंतु तो कसा पाहिजे? सततम. त्यात खंड पडायला नको. अशा प्रकारे योमां स्मृती नित्यशः. स्वप्ने, सुप्ते, आसनी, सगळ्या अवस्थांमध्ये, सुषुप्ती, या सगळ्या अवस्थांमध्ये भगवंत म्हणतात, जर माझंच नामाचं स्मरण चालत असेल, योमाम स्मृती नित्यशः. अर्जुना, असा जो भक्त आहे, जो माझा अखंडपणे चिंतन करतो, माझ्या नामाचा घोष करतो आणि माझेच कार्य करतो, तस्याहं सुलभा पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. त्याला प्राप्त होण्याकरता मी अतिशय सुलभपणे त्याला ती परिस्थिती प्राप्त करून देत असतो. तो माझ्या प्रती अनायासच येतो. विमूढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानच. ज्ञानाला याची जाणीव होते आणि ती जाणीव राजा
भरताला ती झाली. जड भरत असताना जड भरताचं फक्त सोंग केलं, परंतु आपलं इच्छित आपलं अंतिम ध्येय जे होतं ते तिसऱ्या जन्मामध्ये भरत राजानं प्राप्त करून घेतलं. महाराज इतका तपस्वी असलेला मायेमध्ये वासनेमध्ये ज्ञान असताना अडकू शकतो, तुमचं आमचे काय महाराज त्या ठिकाणी. म्हणून असा जीव भूत वर्तमान आणि भविष्य तिन्ही जाणतो आणि म्हणूनच तो धर्माधिष्ठित कर्म फक्त करत राहतो. त्याचं कर्तेपणा आपल्याकडे न घेता भगवंताच्या चरणी करीत असलेलं कर्म आणि निर्माण होणारं त्याचं फळ हे दोन्ही तो अर्पण करून आपण नामनिराळा राहतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 124 क्रमांकाच्या ओळीत भाष्य करतात. जे विषयासी तिलांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाहूनी माते हृदयी सुनी भोगिताती. अर्थात जे विषयाला तिलांजली देतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना शिल्लक काय म्हणून जन्माला जरी आलेले असले तरी विषयाचा त्याग करतात, सर्व संग त्याग करतात आणि त्याग करून ते माझ्या ठिकाणी समर्पित होऊन जातात. इतर सर्व विषयांविषयी त्यांची खोडाबेरीज घालून आवरून संपूर्ण विषय संपवून टाकतात, त्याचं चिंतन संपवून टाकतात. अनासक्त होऊन हृदयात माझ्या प्रतिमेची स्थापना करतात, मुखामध्ये माझं नाम स्थापन करतात. कंठी धरिला कृष्णमणी अवघ्या जगी प्रकाश. अशा पद्धतीनं आपलं अंतिम ध्येय ते सहजपणे प्राप्त करून घेत असतात. आणि अशी अवस्था त्या साधकाची झाल्यानंतर, त्याला स्वरूपाचा अनुभव आल्यानंतर तो क्षणभरही मला विसंबत नाही, तो मला विसंबत नाही आणि मीही त्याला सोडत नाही, त्याचा मी अंगीकारच करतो भगवंत म्हणतात. आणि त्याला मोक्षाच्या प्रती प्रगत करत असतो. जे विषयाशी तिलांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाहुनी, निगड म्हणजे बेडी, निगड वाहुनी माते हृदयी सुनी म्हणजे हृदयामध्ये साठवतात, भोगितात. अशा प्रकारे जे जीवन जगतात अर्जुना, मोक्ष त्यांची वाटच पाहत असतो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.